फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपण नाही का क्रियाशरीरचा आपण मेजरली सर्व सिलेबस कंप्लीट केलेला आहे. पेपर 1 पूर्ण कंप्लीट झालेला आहे. पेपर 2चा आपण आयुर्वेदिक पार्ट पूर्ण केलेला आहे आणि जो पेपर 2चा जो आपला मॉडर्न पार्ट बाकी आहे, तर तुम्ही वेळेवर काय करू शकता माहिती आहे का? तुम्ही जे याच्यात लर्न केलं, काय म्हणतात, जे आपण ॲनाटॉमीमध्ये जे आपण जे सिस्टम लर्न केलं आहे, जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम असो, युरिनरी सिस्टम असो, जे आपण तिथं लर्न केलं ना, जे आपण तिथं शिकलो, ते तुम्ही नाही का वेळेवर तुम्ही तिच्यात लिहू शकता. कशात? फिजिओलॉजीमध्ये. आणि अजून एक फिजिओलॉजीचं जे मॉडर्न पार्ट आहे पेपर 2चा. पेपर 2चा मॉडर्नमध्ये नाही का तुम्ही आपल्या 11th-12thमध्ये जे दिलेलं आहे, 11th-12thमध्ये रिप्रोडक्शन आपल्याला 12thमध्ये दिलेलं आहे. बाकी सिस्टम आपल्याला भरपूर सिस्टम आपल्याला ह्युमन फिजिओलॉजी चॅप्टरमध्ये आपल्याला पूर्ण युनिट होतं. आपल्याला 11thचं लास्ट युनिट होतं आपलं पूर्ण ह्युमन फिजिओलॉजी म्हणून. तर तुम्ही तिच्यातून टॉपिक बघू शकता की म्हणजे तुम्हाला माझी गरज नाही आहे. जर का मी बायचान्स मी तर प्रोव्हाइड करणार आहोत, पण बायचान्स माझ्याकडून नाही प्रोव्हाइड करणं झालं, कारण की खूप साऱ्या गोष्टी तर मला रिव्हिजन पण करायचं. तर तुम्ही पेपर 1 आणि जेवढं मी शिकवलं त्या पार्टवर मॉडर्नच्या नाही पण आयुर्वेदिकचा जो पार्ट मी शिकवला, कशाचा? पेपर 2चा, त्याच्या बेसिसवर तुम्ही आरामात पास होऊ शकता, इझिली पास होऊ शकता. तर पासिंगपुरतं तर मी तुमचं काम सर्व करून दिलेलं आहे प्रत्येक टॉपिकचं. तर हा टॉपिक बाकी आहे, तो टॉपिक बाकी आहे. याच्यात नाही का म्हणजे काय, याच्यात तुम्ही नाही का टाईम वेस्ट केल्यापेक्षा तुम्ही काय करू शकता? जे घेतलं ना ते परफेक्ट करा ना. बाकी मी वेळेवर जर काही तुम्हाला आणल्या दिवशी जरी मी एक दिवस पेपरच्या 1-2 दिवस आधी, तुम्हाला पण माहिती क्रियाचा पेपर तुमचा एकदम लास्ट आहे, त्याला किती टाईम आहे त्याला? तुम्ही का पहिल्या दिवशीच क्रियाचा अभ्यास करणार का? पहिल्यांदा संहिता, संस्कृत हे विषय पहा ना पहिल्यांदा. तुम्हाला आधी याचा पेपर सॉल्व करायचा ना. रचना नंतर क्रिया आहे. तर क्रियाचा पेपर एकदम शेवट आहे ना, तर शेवटचं तुम्ही चिंता आत्तापासून कशाला करता? टाईम आहे ना, तुम्ही आत्तापासून प्रिपेअर करून ठेवणार का शेवटचा पेपर? तुम्ही आणल्या दिवशीच रिवाईज करणार ना परत त्याला. म्हणजे तुम्ही आत्ता काही जरी शिकलं तरी तुम्हाला वापस ते त्या टाईमला रीड करणंच आहे ना. त्यापेक्षा मग आता कशाला टाईमपास करतात? त्या टाईमलाच वाचा ना. ठीक आहे. बाकी तुम्हाला जे काम लागते, बाकी तुम्हाला सर्व नोट्स दिलेल्या आहेत ते रीड करा ना. टाईम तुमच्याकडे एवढाच टाईम उरत आहे तुमचा मॉडर्नचा, तर तुम्ही तो टाईम संहिताचे श्लोक पाठ करण्यात द्या ना. तुमचा अजून मार्क इम्प्रूव्ह होतील. जे आहे तर त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करा ना. त्या भरपूर स्कोप आहे इम्प्रूव्हमेंट करायचा. तुम्ही सर्व कंप्लीट पहिल्यांदा 3 सब्जेक्ट कोणते पण स्ट्रॉंग करा आणि 3 सब्जेक्ट मी जे म्हणतात ते स्ट्रॉंग करत असाल, माझ्या पद्धतीनं करसाल तर तुम्हाला फायद्यात राहाल. तुम्ही जर का संहिता, संस्कृत आणि पदार्थ हे मी प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतो, प्रत्येक वेळेस सांगतो. काहीतरी त्याच्यामागं रिझन असेल, त्यामुळे मी सांगते की पदार्थ, संहिता आणि संस्कृत हे 3 सब्जेक्ट पहिल्यांदा स्ट्रॉंग करा. त्याच्यावर तुमचा जेवढा मॅक्सिमम टाईम होतो तेवढा टाईम द्या, कारण की तुम्ही या सब्जेक्टला अंडर एस्टिमेट करता आणि पेपरला स्टार्टिंगला हे सब्जेक्ट येतात आणि हे सब्जेक्ट तुमचा मोरल डाऊन करतात आणि हे सब्जेक्ट तुम्हाला फेल व्हायचे चान्सेस जास्त येतं. ठीक आहे. तर तुम्ही फक्त पहिल्यांदा पासिंगवर ध्यान द्या. ठीक आहे. पासिंग झाल्याच्या बाद जर का टाईम उरला तर मग बाकी सगळ्या गोष्टीवर ध्यान द्या. ठीक आहे. बाकी तुम्हाला लेक्चर सर्व प्रोव्हाइडेड होतील, असं नाही की मी मदत सोडून देईल, पण मी माझ्या हिशोबाने चालेल. मी नाही का मला जे तुमच्यासाठी जे योग्य वाटते मी तुमच्या हिशोबाने चाललो तर कसं होईल? आपण डॉक्टर बनणार आहोत. आपल्याला जर का पेशंटने सांगितलं, तुम्हाला एक चांगलं उदाहरण देतो. आपल्याला जर का पेशंटने सांगितलं की नाही सर डॉक्टर मला ही गोळी पाहिजेत, नाही मला झोपेची गोळी द्या, झोपेची गोळी द्या, पण जोपर्यंत त्याची आवश्यकता नसत, त्या पेशंटला फील होतं की मला झोपेच्या गोळीची आवश्यकता आहे, पण जोपर्यंत डॉक्टरला गरज वाटत नाही तोपर्यंत तो प्रिस्क्राईब करणार आहे का? तसंच आहे की तुम्ही म्हणसाल मला की सर हे अपलोड करा, ते अपलोड करा, पण ज्या गोष्टीचं मला माहिती आहे की ज्या गोष्टीचं नीड आहे ती गोष्ट मी तुम्हाला लगेच मेसेजवर सांगतो की नाही हे अपलोड होऊन जाईल. मी तुम्हाला आणि ज्या वेळेस तुम्ही ऑब्झर्व करा, ज्या वेळेस मला मेसेज आलेला आहे आणि मी म्हटलेलं आहे की मी अपलोड करील, तर मी अपलोड केलेलं आहे. हे असं नाही मला संहिताचा डाऊट आला मी डायरेक्ट संहिताचं पूर्ण लेक्चर्स अपलोड केलेलं आहे. तर मला पदार्थाचं म्हटलं, तुम्ही पदार्थाचं मी डायरेक्ट करून टाकलं. तुम्ही म्हटलं की सर आपल्याला संधीचं हे करा, तर मी संधीचं वापस आज हे करणार हो. तर तुम्ही जे म्हणता ना त्याच्यावर मी काम करणं चालू आहे आणि तसं पण तुम्ही सांगितलं जर नसतं तरी मी करणारच होतो. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत क्रिया शारीरचा आपण जितके पण इम्पॉर्टंट श्लोक आहेत. आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण लास्ट टॉपिकमध्ये आपण संहिताचे पण इम्पॉर्टंट हे बघितले, काय म्हणतात, सूत्र बघितले, श्लोक बघितले, जे आपल्याला पेपरसाठी गरजेचे येतं. ते कोण करावं? ज्याच्याकडून श्लोक होतात, ज्यांना रीडिंग केलेलं आहे, ज्याला अजून मार्क थोडेसे चांगल्या मार्कानं पास व्हायचा, ज्याकडे टाईम त्याच्याकडून श्लोक पाठ होतात, जे घाबरत नाही आहे त्यांना श्लोक करू शकता एक्स्ट्रा. ठीक आहे. बाकी तुम्ही श्लोक नाही जरी गेले तरी तुम्हाला मी पासिंगपुरतं तर नेऊन देतो. मी पासिंगपुरतं कंटेंट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे आणि पासिंगपुरतं कसं जायचं त्याचं मी तुम्हाला रस्ता पण वेळोवेळी सांगत आहे. टेलिग्राम ग्रुपवर जॉईन व्हा. तिथं मी नाही का डेली तुम्हाला सांगत राहतो की आजचं काम काय काम नाही, काय नाही काम. तर लास्ट नाही का मी जवळपास आपले 7 ते 8 आज 8वा दिवस चालू आहे. मी डेली काही ना काही सांगत राहतो, डेली काही ना काही मी सजेस्ट करत राहतो, डेली काही ना काही टार्गेट देत राहतो. तुम्ही ते करा. मी डेली तुम्हाला रस्त्यावरून भटकत नाही, थोडं मोटिवेशन टाईप राहते. तुम्हाला सर्व बाकीचे पण विद्यार्थी दिसत हे होतात इन्व्हॉल्व होताना, तर तुमचं पण एक कॉम्पिटिशनचा माहोल बनते, एक नाही का अभ्यासाचा माहोल क्रिएट होते.
ठीक आहे. आता बघतो आणि तुम्हाला पण वाटते की नाही गड्या आपण एकटे नाही, आपल्यासारखे अजून पण येतं ज्याचं थोडं प्रॉब्लेम आहे, म्हणजे तुम्ही एकटे ना, भरपूर तुमच्या सोबती पण येतं, तुमच्यापेक्षा समोर पण येतं, समोरच्यापासून तुम्ही हे करा शिका किंवा ते करू शकतात तर आपण पण करू शकतो या टाईममध्ये. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत इम्पॉर्टंट सर्व श्लोक. तर पहिलं येते शारीर व्याख्या. शरीरस्य कृतम तंत्र शारीरम, ही शरीराची व्याख्या आहे. आपल्याला शरीर विचारले जातात. तर शरीराची उत्पत्ती काय? शरीर तत् शरीरम, म्हणजे ज्याची सतत झीज होते त्याला शरीर म्हणतात. तर शरीराची व्याख्या ही कोणती आहे? चरकनुसार व्याख्या आहे. तत्र शरीराम नाम चेतनाधिष्ठान भूतम पंचमहाभूतम विकारम समुदायात्मकम समयोगवाई. नंतर येते शारीरदोष. शारीरदोषमध्ये काय ते वायू पित्तम कफश्चेती त्रयोदोषा समास होतं. नंतर येते मानसदोष म्हणजे काय? सत्वरज तमश्चेती त्रयोप्रोक्ता महागुणा. नंतर येते त्रिगुण आणि त्रिदोष संबंध. पवन रजो गुणमय पित्तम सत्व गुणोत्तरानं कफ तमो गुणाधिक. ठीक आहे. म्हणजे कोणत्या गुणामध्ये कोणत्या दोषाचा आधिक्य आहे. ठीक आहे. कोणत्या दोषामध्ये कोणत्या गुणाचा आधिक्य आहे ते दिलेलं आहे. तर शरीराची व्याख्या अजून दोष धातू मलमूलत्वम ही शरीरम, ही कशाची व्याख्या आहे? ही क्रियाशरीनुसार व्याख्या आहे. नंतर इथे वायू पित्तम कफश्चेती, ही आपण दोषचं बघितलं. नंतर धातू म्हणजे काय? धारणात धातव. नंतर स्त्रोतची ही व्याख्या लक्षात ठेवायची. स्त्रवणात स्रोतांशी. माझ्या हिशोबाने तरी जास्त काही अवघड नाही, एकदम इझी येतात, ज्या तुमच्याकडून होऊ शकतात. तुम्ही रीड करत राहा. याला तुम्ही रीड जरी केलं ना, फक्त रीड जरी केलं ना, डेली तुमचा एक नियम बनवून घ्या. डेली तुम्हाला नाही का अर्धा तास आयुर्वेद इतिहास वाचायचा, अर्धा तास तुम्हाला निरुक्ती परिभाषा वाचायच्या, अर्धा तास तुम्हाला श्लोक वाचायचे. तुम्हाला 2 तास 1 ते 2 तास तुम्हाला नोट्स रीड करण्यात द्यायचे, फक्त नोट्स रीड करण्यात द्यायचे. आणि नंतर तुमच्याकडे टाईम उरला तर मग लेक्चर करायचे. ठीक आहे. मिनिमम एकदा तर सर्व लेक्चर करायचे जे सब्जेक्टचे आहेत. जसं संस्कृत, पदार्थ आणि क्रिया संहिता, या संहिताचे सर्वांचे तुम्ही लेक्चर्स करा. लेक्चर एका 1 शॉटमध्ये तुम्ही करू शकता. नंतर मग ते सब्जेक्ट बाजूला ठेवून द्यायचे. पण तुम्ही कोणत्या सब्जेक्टचं प्रिपरेशन करा. आज समजा तुम्ही संहिता घेतलं, पण डेली तुमचं रोज संस्कृतचं निरुक्ती परिभाषा वाचणं झालं पाहिजे. जे कारक आहे, जे स्टार्टिंगचे टॉपिक येतात नोट्समध्ये, शॉर्ट नोट्स येतात संस्कृतच्या, त्या शॉर्ट नोट्स तुमच्या रिवाईज करणं जरुरी येतात संस्कृतच्या. पेपर 1च्या नंतर पेपर 2मध्ये तुम्हाला आयुर्वेद इतिहास, पंचतंत्राच्या कथा कशा लीड करायच्या मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे, ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्याचं लेक्चर आपलं अपलोडेड आहे. आयुर्वेद इतिहास कसा करायचा ते मी तुम्हाला सर्व घेतलेले नोट्स सर्व प्रोव्हाइडेड येतात. तर तुम्ही डेली त्याला अर्धा घंटा हे करायचं. हे सर्व झालं त्याच्या बाद मग तुम्ही हे करायचं, मेन सब्जेक्टवर यायचं. ठीक आहे. नंतर इथे वातदोषमध्ये आपल्याला माहिती आहे वातपित्त कफ इम्पॉर्टंट आहे. तर वातपित्त कफ नाही का मी 1 पेजमध्ये दिलेलं आहे. सर्व वातपित्त कफ 1 पेजमध्ये, म्हणजे 1 पेज इन द सेन्स ते 3 का 4 पेजेसमध्ये येते, पण मी ते कन्साईज वेमध्ये केलेलं आहे, एकदम असं कंपॅरेटिव्ह स्टडीमध्ये दिलेलं आहे. तर ठीक आहे, ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. शॉर्ट नोट्स म्हणून वातपित्त कफ शॉर्ट नोट्स म्हणून मी अपलोड केलेलं, ते तुम्ही लिंकमध्ये बघू शकता. ठीक आहे. मी वाटलं तर डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची लिंक देऊन टाकेल, म्हणजे तुम्हाला इझी होईल पेपर 1मध्ये. नंतर हे त्याचं सूत्र, श्लोक, नंतर निरुक्तीचं सूत्र, वातदोषाचे गुणाचं सूत्र. ठीक आहे. तर वातदोषाची सामान्य स्थाने त्याचं सूत्र, याची सामान्य कार्य त्याचं सूत्र. ठीक आहे. सूत्र पाहून घाबरू नका, ज्याला करायचं ते करू शकता. मी त्याच्यासाठी देते की असं नको की बा सर तुम्ही इम्पॉर्टंट सांगितलं नाही. इम्पॉर्टंट सांगणं माझं काम आहे, सर्व करणं न करणं ते तुमचं आहे. आणि मी सांगितलेलं पण की मला नाही केलं तरी चालते. ठीक आहे. फक्त मार्क कमी भेटेल. पासिंग तर तुमच्या अडत नाही. विदाऊट श्लोक तुम्ही पासिंग आरामात काढू शकता. फक्त काही श्लोक पाठ करून घ्या, सोपे. इतकं पण आळशी नका बनू. ठीक आहे. प्राणवायू याचे श्लोक, नंतर पित्त दोषाचे हे तपसंतापे पित्तगुणाचे श्लोक, हे मी तुम्हाला दाखवते फक्त. बाकी याचे PDF तुम्हाला भेटून जाईल. PDF कोणत्याच तुम्हाला असं नाही की मी लपवून ठेवलेला आहे. सर्व PDF पब्लिक येतात, तुम्ही इझिली वाचू शकता, इझिली ॲक्सेसेबल येतात. काही प्रॉब्लेम आली तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. टेलिग्रामची लिंक आहेच. पित्तदोष, पित्ताचे प्रकार, याचे श्लोक हे इम्पॉर्टंट येतं. तुम्ही हे श्लोक नाही केला तरी चालते. प्राच्यक पित्ताचा हे सर्व फक्त हे रंजक पित्त, साधक पित्त, भाजक पित्त हे करू शकता. ठीक आहे. नंतर कफाची व्युत्पत्ती, ही निरुक्तीचा श्लोक आहे. नंतर कफाचे गुण, नंतर कफाचे सामान्य कार्य, कफाची स्थाने, कफदोषाचे प्रकार, हे सर्वच गोष्टी येतात. नंतर क्षयवृद्धीचं श्लोक तुम्हाला हे करायचं. वातची काय कारशे तो हे इथून इथपर्यंत मी हे केलेले मार्क केलेले ते करायचं. वातक्षय, पित्तक्षय, कफवृद्धी, कफक्षय, नंतर षटक्रियाकाल व्याख्या, नंतर षटक्रियाकालचे हे प्रकृती व्युत्पत्ती, प्रकृतीची, नंतर देह प्रकृती, प्रकृती कशी, हे प्रकृतीचं हे करायचं काम नाही. ठीक आहे. हे तुम्ही हे श्लोक करायचे. जे अंडरलाईन केले तर जे मार्क केले तर आहाराचे कार्य, आहारविधी विशेष आयतनमध्ये, आहार परिणामकर भाव. अग्निविचारमध्ये श्लोक नाही केला तरी चालते. अग्निविचारमध्ये नाही केला तरी चालते. हे ते
नंतर आहार पाकचं नाही केलं तर ते पण अवस्था पाकचा जो विपाक आहे त्याचं हे करू शकता. आहारस्य परिणाम अंत्यस विपाक इति स्मृत. इझी आहे एकदम, सिंगल लाईनचा श्लोक करू शकता. सिंगल लाईनवाली करा तुम्ही, ठीक आहे. नंतर पेपर 2मध्ये धातू धातूचे शरीर धारणात धातव टीका कोणे अष्टांग हृदयसूत्रकारणी. नंतर रसधातूची निरुक्ती, रसधातूचे कार्य, रससारता प्रत्येकाच्या इम्पॉर्टंट होता, ठीक आहे. तुम्हाला नसेल करता तर एक्सप्लेनेशन व्यवस्थित लर्न करा, ठीक आहे. रसवृद्धी, रसक्षय, रक्तधातूची निरुक्ती, नंतर रक्तवृद्धी, रक्तक्षय, रक्तसारता, ठीक आहे. हे इम्पॉर्टंट गोष्टी येतात. त्यानंतर मांसधातूचे प्रमाण, मांसधातूचे कार्य, नंतर मांसवृद्धी, मांसक्षय, मांससारता, मेदचं मग तेच मेदवृद्धी, मेदक्षय, मेदसारता. नंतर परत येते अस्थिधातू, अस्थिवृद्धी, अस्थिक्षय, अस्थिसारता, मज्जावृद्धी, मज्जाक्षय, मज्जासारता, सारता. क्षयवृद्धीचे सर्व धातूचे क्षयवृद्धी आणि सारता, ठीक आहे. पण मी सर्व एका जागेवर तुम्हाला करून दिले, म्हणजे तुम्हाला पुस्तक खोलायचं कामच नाही पडलं पाहिजे. तुम्हाला सर्व नोट्स सेल्फ सफिशियंट येतात पास व्हायसाठी. तुम्ही त्यात चांगले मार्क पण घेऊ शकता. फक्त पासच नाही, चांगल्या मार्कानं स्कोअरनं घेऊ शकता. तुम्ही फक्त पाठ तर करा, तुम्ही रीड तर करा. तुमच्याकडे कंटेंट मी शॉर्टलिस्ट करून देते, लेक्चर देते, तुम्हाला गाईड करते वेळोवेळी. फक्त तुमचं काम काय करणं आहे, जस्ट बी अ फॉलोवर, जस्ट गुड फॉलोवर. लिसन करा आणि त्याला फॉलो करा. बस ऐका, फॉलो करा, रिझल्ट भेटेल. त्याचे टेन्शन माझ्यावर सोडून द्या. मी तुम्हाला कसं प्रोव्हाइड करायचं काय, फक्त मी जे सांगतो ते फॉलो करा, जस्ट फॉलो. नंतर हे उपधातू, नंतर आर्त, मल, नंतर हे मलाचे निरुक्ती, मलमध्ये मूत्र, पुरुष, श्वेत, त्याचे क्षयवृद्धीचे श्लोक. नंतर मनाचे हे आत्मा, चरकोक्त आत्मलक्षणे इम्पॉर्टंट येतात आपल्याला. याच्यात पण विचारतात, पदार्थामध्ये पण विचारतात, ठीक आहे. इथंच करू शकता तुम्ही. निद्रा टॉपिक, हा असे टॉपिक येतात जे तुम्हाला प्रत्येक जागेत, पदार्थामध्ये पण निद्रा आहे, क्रियामध्ये पण निद्रा आहे. तर हे सर्व झाले आपले सर्व इम्पॉर्टंट श्लोक. याचे तुम्हाला मी PDF पाठवून देईल, याचे लेक्चर नोट्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. फक्त तुमचं काम आहे इम्पॉर्टंट श्लोक तुम्ही काय करू शकता, जस्ट तुम्ही एका प्रिंटआउट काढून ठेवायचे, जस्ट रीड करायचं. जेव्हा बोर वाटलं तेव्हा रीड करायचं, एक्झामच्या आधी रीड करायचं, डेली रीड करायचं, थोडं 5-10 मिनटं श्लोक तुम्ही जस्ट रीड करा. पाठांतर करायच्या हिशोबानं करसाल तुम्ही तर नाही होणार. मग नंतर हळूहळू तुम्हाला श्लोक नाही का फॅमिलियर होत गेले, तर मग तुम्हाला हळूहळू डेली तुमचा ऑटोमॅटिक तुमच्या बॅक ऑफ माइंडमध्ये ते सर्व गोष्टी तुम्ही लोड घेऊन करसाल की नाही पाठ करायचा. आता मला नाही श्लोक पाठ करायचे, शरीर व्याख्या, शिरोस्य तत्र अधिकृत्य कृतम तंत्रम शरीरम, असं तुम्ही 4 वेळा जर का कोकमपट्टी गेले राम 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 टाईप, तर श्लोक तसा पाठ होत नाही. श्लोक समजून घ्यावं लागते, त्याचं एक्सप्लेनेशन बघावं लागते, तेव्हा तुमचं अंडरस्टँडिंग बनते. प्रत्येक श्लोक काय ना काय म्हणायचा प्रयत्न करते. आणि संस्कृत विषय जर का तुम्ही व्यवस्थित पार केला व्यवस्थित, आणि तुम्ही नाही का हे नका म्हणू. आता नाही का एक जणाचा मला डाऊट आला होता, त्याला म्हटलं मी सर म्हणे की मी अन्वय प्रिपेअर करते. कोणी असेल ते डाऊट असं मला काय आठवत नाही, पण त्याचं म्हणणं काय होतं की सर मी अन्वय करते संस्कृत विषय, पण सर्व आपल्या सब्जेक्टशी रिलेटेड आहे. मी कुठं तुम्ही असं नका म्हणू क्रियाचा शब्द चालू आहे सर संस्कृतवर बोलत आहे, पदार्थ बोलत आहे, संहिता बोलत येतं. सर्व सब्जेक्ट इंटरलिंक्डच आहेत ना. तुम्हाला या फर्स्ट इयरचेच पेपर आहेत ना, युनिव्हर्सिटीमध्ये येणारच आहेत ना. तर तुमचं काम बनते की सर्व गोष्टी सोबत चालत ठेवणं. की मी म्हटलं सर सर मी अन्वय करत आहे, मला अन्वय टफ वाटत आहे थोडा, आणि मी रीड करत आहे. मी त्याला काय म्हटलं की फर्स्ट पेपरमध्ये संधी, समास आणि धातुरूप, शब्दरूप जर का तुम्ही परफेक्ट केली तर त्यावरच आधारित पूर्ण तुमचा अन्वय आहे. मला फक्त पेपर 1 स्ट्रॉंग करून द्या तुम्हाला. मी अन्वय आत्तापर्यंत घेतला का नाही, कारण की तुमचे संधी समास पक्के झालेले नाहीत. संधी समासचे तुमचे एक्झाम्पल नाही झालेले. आज मी संधी समासचे एक्झाम्पल प्रॅक्टिस करून घेईल. म्हणजे अजून भरपूर गोष्टी येतात. तुम्ही तुमच्यासोबत मी पूर्ण प्रिपरेशनमध्ये आहो, आणि पेपरच्या आणल्या दिवशी वेळेवर मी काय करायचं ते पण सांगतो तुम्हाला. बट तुम्ही फक्त काय करा, फक्त फॉलो करा. मी काय म्हणतो ते फॉलो करा. फक्त जे आधीपासून आहे त्याला मी 30 दिवसाआधी मी वेगळा पॅटर्न सांगत होतो. नंतर 20 दिवस राहिले, 20 दिवसापासून मी थोडा वेगळा अजून मी शॉर्टलिस्टमध्ये आलो. अजून इम्पॉर्टंट गोष्टीवर फोकस करायचा प्रयत्न करत आहे. आता अजून जसं 10 दिवस राहतील, मी परत अजून तुम्हाला वेगळ्या गोष्टी सांगेल की नाही आता बस जे झालं ते झालं, आता याच्यावर फोकस करा, आता याच्यावर फोकस करा. तुम्हाला या सर्वांच्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होईल, ठीक आहे. जे फॉलो करा फक्त. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. याला लंबा करून काही फायदा नाही. सिम्पल टॉपिक आहे, सिम्पल येतं. फक्त मी इम्पॉर्टंट श्लोक तुम्हाला सांगितले कोणते येतं. मी रीड करून त्याला टाईमपास करून फायदा नाही. अर्धा 1 घंट्याचा व्हिडिओ बनवून काही फायदा नाही. थोडं शॉर्टकटमध्ये तुम्हाला पण समजते. थोडं 4 गोष्टी तुम्ही इम्पॉर्टंट श्लोकच्या, मी हे या लेक्चरमध्ये काऊन बोलतो, कारण की मी नाही का हे शिकवताना बोलतो. सिलेबसमध्ये जेव्हा मी शिकवलं त्यावेळेस मी ह्या गोष्टी सर्व गाईड केलेल्या आहेत. पण तुमची आदत कशी आहे, तुम्हाला नाही का IMP श्लोकवाले लेक्चर्स पाहिजेत. तुम्ही अट्रॅक्ट कशाला होता, 1 डेमध्ये 3 डेजमध्ये कसं पास होईल,
एका रात्राचा अभ्यास करून कसा पास होईल. तुम्हाला तेच गोष्टी, तुम्हाला फक्त शॉर्टकट पाहिजे, तुम्हाला मेहनत पाहिजेत नाही. तर मग घ्या आता तुम्हाला आता तुमच्या फायद्यासाठी. आता मला हे माझी इच्छा कधीच नसते की असे म्हणजे व्ह्यूज ज्यांना येतील जास्त असे सब्जेक्ट असे लेक्चर बना. मी पण नाही का एक टॉप फिक्स SAQ, फिक्स LAQ, फिक्स SAQ, फिक्स LAQ. तर मला काय माहीत नाहीत का मी फर्स्ट डेपासून ज्या टाईमला फर्स्ट लेक्चर अपलोड केलं तेव्हापासून मी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितलेले येतं, कोणते कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट येतं. म्हणजे पूर्ण सिरीज घेतलेली मी सर्व कसं आहे. पूर्ण पेपरचं ॲनालिसिस मी केलेलं आहे, पूर्ण तिन्ही पेपरचं ॲनालिसिस हाऊ टू पास सब्जेक्टमध्ये. प्रत्येक सब्जेक्टचं मी इच अँड एव्हरी सब्जेक्टचं मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. नंतर मी सर्व शॉर्टकटमध्ये तुम्हाला परत एकदा रिवाईज करून देऊ, सर्व ऑल सब्जेक्टचं एकात करून, की लास्ट 20 डेज स्ट्रॅटेजीमध्ये मी सांगत तेच आहे. तुम्ही बघसाल तर मी आधीपासून तेच सांगत आहे. 30 डेज असो का 20 डेज असो, मी आणल्या दिवशी पण तेच सांगेन. फक्त विषय काय आहे, मग मी त्याच्यात का तुम्हाला इम्पॉर्टंट अजून फोकस करेल की बा नाही रीड करून जाय. आता तुमच्याकडे टाईम आहे तर प्रिपेअर करा ना, स्ट्रॉंग करा ना ते सब्जेक्ट. ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. काळजी घ्या, टेन्शन घेऊ नका, मी सोबत आहो. ठीक आहे.